गावातून देशापर्यंतचा प्रवास. नाव शांत, काम भव्य. दादा लाड यांना केंद्र शासनाचा पद्मश्री पुरस्कार जाहीर. कापूस लागवडीसाठी स्वतःचे शास्त्रशुद्ध आणि शेतकरी केंद्रित तंत्रज्ञान विकसित करून हजारो शेतकऱ्यांना उत्पादन वाढीचा मार्ग दाखवणारे ज्येष्ठ कृषी तज्ज्ञ श्रीरंग देवबा लाड, गाव माळसोन्ना, तालुका जिल्हा परभणी, यांना भारत सरकारकडून आज पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. खरं तर त्यांच्या या सन्मानामुळे परभणी जिल्ह्याच नाही तर संपूर्ण मराठवाड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेलाय. कापूस लागवडीत मातीचा प्रकार, पाण्याची उपलब्धता, हवामान आणि खत व्यवस्थापन यांचा समतोल राखणे अत्यंत महत्त्वाचे आणि गरजेचे असते. मात्र पारंपरिक पद्धतीपेक्षाही वेगळा विचार करत दादा लाड यांनी कापसाचे योग्य अंतर, संतुलित खतांचा वापर, झाडांची उंची नियंत्रण आणि गळफांदी कापण्याचे तंत्र विकसित केले. या तंत्रज्ञानामुळे फक्त उत्पादन खर्चच नियंत्रित न होता एकरी उत्पादन यामध्ये सुद्धा लक्षणीय वाढ झाल्याचे प्रत्यक्ष अनुभवातून सिद्ध झाले आहे. आणि त्यांच्या या उपक्रमाला, या तंत्रज्ञानाला नवी दिल्ली येथील भारतीय कृषी संशोधन परिषद ICAR यांची अधिकृत मान्यता मिळालेली आहे. तसेच आपले परभणीचे विद्यापीठ वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने त्यांना डॉक्टर ऑफ सायन्स DSc ही सन्माननीय पदवी सुद्धा बहाल केली आहे. असे आहे दादा लाड यांचे कापूस तंत्रज्ञान. गळफांदी कापून झाडांची उंची कमी ठेवण्याच्या या तंत्रज्ञानामुळे झाडाची वाढ संतुलित राहून त्यांची फुलधारणा आणि बोंडधारणा सुद्धा वाढलेली आहे. या पद्धतीने एकरी किमान 15 ते 21 क्विंटल उत्पन्न येणे अपेक्षित असते. परंतु मराठवाडा, विदर्भ तसेच खानदेशातील शेकडो शेतकऱ्यांनी यांचा प्रत्यक्ष अवलंब करून त्याही पेक्षा जास्त उत्पन्न मिळवलेले आहे आणि समाधानकारक उत्पन्न मिळवलेले आहे. परभणी जिल्ह्यामध्ये गंगाखेड तालुक्यातील मसला या गावचे शेतकरी श्री शिवाजी गंगाधर शिंदे यांनी आपल्या 4 एकर क्षेत्रातून एकरी 24 क्विंटल कापूस उत्पादन घेतले आहे. जनकल्याण समितीचे अध्यक्ष परभणी येथील बद्रीनारायण सोनी यांनी या तंत्राचा प्रचार आणि प्रसार सुद्धा केला. त्याचबरोबर स्वतःच्या शेतात याची यशस्वी अंमलबजावणी सुद्धा केलेली आहे. मानवत तालुक्यातील मंगरुळ येथील अशोक देशमाने, त्यानंतर सेलू तालुक्यातील डासाळा येथील विठ्ठल गजमल यांनी आपल्या 4 एकर शेतातून कापसाचे भरघोस उत्पन्न घेतले आहे. शेतकरी हिताचा विचार केंद्रस्थानी ठेवून संशोधनात्मक दृष्टिकोनातून दादा लाड यांनी जे तंत्रज्ञान विकसित केले यासाठी त्यांना मिळालेला जो पद्मश्री पुरस्कार हा भारतीय शेतकऱ्याच्या कष्टाचाच नाही तर कृषी नव उपक्रमाचा सन्मान असल्याची भावना संपूर्ण महाराष्ट्रातून आणि संपूर्ण देशातून व्यक्त होत आहे.